पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज 30 एप्रिलला आशा स्वयंसेविकांनी जोरदार आंदोलन छेडत प्रशासनाविरोधात तीव्र निषेध नोंदवला। अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या मानधन व विविध थकबाकीच्या प्रश्नावर संताप व्यक्त करत आता नाही तर कधीच नाही अशी ठाम भूमिका घेत या स्वयंसेविका रस्त्यावर उतरल्या। कोरोना काळात जीवाची पर्वा न करता घराघरात जाऊन सर्वेक्षण, रुग्णसेवा, लसीकरण मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आशा सेविकांना अद्याप त्यांच्या हक्कांचा मोबदला मिळाला नाही। यामुळे प्रशासनाच्या उदासीन कारभाराविरोधात त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपली नाराजी व्यक्त केली। आंदोलनादरम्यान अनेक स्वयंसेविकांनी आपली व्यथा मांडली। कोरोना काळात आम्ही कुटुंबाचीही पर्वा केली नाही, पण आज आमच्याच पोटावर पाय दिला जातोय अशी भावना त्यांनी व्यक्त केली। काहींनी सांगितले की मानधन न मिळाल्यामुळे घर खर्च भागवणे कठीण झाले असून कर्ज काढण्याची वेळ आली आहे। प्रशासनाकडून अद्याप ठोस आश्वासन न मिळाल्याने आशा सेविकांनी तात्काळ थकबाकी अदा करावी, नियमित मानधनाची हमी द्यावी आणि कामाच्या अटी सुधाराव्यात अशी मागणी केली आहे। अन्यथा येत्या काही दिवसात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। दरम्यान प्रशासनाकडून या प्रकरणी लवकरच बैठक घेऊन तोडगा काढण्याचे संकेत दिले जात असले तरी ठोस निर्णय न झाल्यास परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ज्यांनी महामारीत जीव धोक्यात घालून गावोगाव आरोग्याची मशाल पेटती ठेवली त्यांच्याच हातात आज न्यायासाठी फलक द्यावे लागतात। यापेक्षा मोठं प्रशासनाचं अपयश कोणतं? सेवाची कदर फक्त टाळ्यातच मर्यादित राहणार का, की आता तरी खऱ्या अर्थाने मोबदल्यात दिसणार? आजचं हे जे आंदोलन आहे ते आंदोलन करण्यामागचा उद्देश काय आहे? बघा, आम्ही कोरोनामध्ये काम केलं होतं। त्या टायमाला आम्हाला गव्हर्नमेंटनी कबूल केलं होतं महिन्याला 1000 रुपये ग्रामपंचायतून देणार 20-21 त्या दरम्यानचे, आणि त्यावेळेला आम्हाला ते पैसे दिले नाहीत आणि ते पैसे आम्हाला मिळावे त्याचा GR सुद्धा आलेला आहे आणि त्याचे लेटर्स आम्ही कलेक्टर साहेबांकडे सर्व अधिकाऱ्यांकडे दिलं होतं। तेव्हा याच्या अगोदर 12 फेब्रुवारीला हा मोर्चा झाला होता आणि त्याही आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही हा पैसे मिळवून देऊ, पण त्याही आम्हाला हे काय पैसे मिळवून दिले नाही। आताच 15 दिवसापूर्वी आम्ही परत निवेदन दिलं की आम्हाला हे पैसे मिळवून द्या, नाहीतर आम्ही 30 तारखेला मोर्चा आणतो, तरी याची आमची दखल घेतली नाही। तसेच आता हा 6वा महिना आहे, आम्हाला केंद्र सरकारचा एकही रुपया आलेला नाही। तसेच 22 आणि 23 पासून आशांनी क्षयरोगाचं काम सतत क्षयरोगाचं काम करतो आहेत, पण एकही रुपया आशांना दिला नाही। प्रत्येक म्हणजे 1 महिन्यात 6 महिन्याचं 1.5 महिन्याचं असे प्रत्येकाला वेगवेगळे पैसे आहेत। आज एवढ्या जिल्ह्याच्या आशा आहेत, एकही आशांना पैसा दिला नाही। तसेच आता आम्हाला मात्रा रॅप असे कुठे कुठे कार्यक्रम करायला सांगतात मोबाईलवरती, पण आमचे मोबाईल चालत नाही, हँग होत आहेत। आम्ही पूर्वीपासून मागणी करतो आहे की तुम्ही आम्हाला शासनातर्फे मोबाईल्स द्या, आम्हाला तेही देत नाही। परत रिचार्ज मागतो आहे, आम्हाला रिचार्जही देत नाही आहे। सर्व शासन फक्त आमच्याकडनं काम करून घ्यायचा प्रयत्न करतो आहे, नाही आम्हाला पगार देत, आम्हाला नाही काही, फक्त कामाशिवाय आम्हाला कुठलाही वापर केला जात नाही। त्यामुळे आम्ही आंदोलन सुधारलेले आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।